जय शिवराय। आज मी वसंतराव कांगुणे बेलिंपळगाव या ठिकाणी शेतकऱ्याच्या शेतकरी या नात्यानं गेले 3 दिवसापासून सरकारच्या चुकीच्या निर्णयाविरोधात उपोषणाला बसलेले आहे। या ठिकाणी आज 3 दिवसापासून एकही कुठलाही प्रशासकीय अधिकारी या ठिकाणी आलेला नाही आहे। मित्रांनो, उपोषणाचे कारण असं आहे, गेले वर्षी 2023-24 या वर्षाचा आमच्या शेतकऱ्याला कुठलाही पीक विमा भेटलेला नाही आहे। अक्षरशः पाऊस एकदम कमी प्रमाणात पडूनसुद्धा 21 दिवसाचा पावसाचा खंड पडून शासनाच्या नियमानुसार असूनसुद्धा आम्हाला विमा भेटलेला नाही। त्याच पद्धतीनं आज प्रत्येकाच्या घरी दूध व्यवसाय असून सरकारनं या ठिकाणी दूध व्यवसायाकडे पूर्ण दुर्लक्ष केलं असून आमच्या शेतकऱ्याला अक्षरशः 24-25 रुपये दुधाचा दर भेटत आहे। दूध उत्पादनासाठी लागणारा खर्च अधिक मिळणारं उत्पन्न याचा कुठलाही मेळ बसत नाही आहे। तसेच सरकारनं जे आयात निर्यातीचं धोरण आहे कांदा पिकासंदर्भात ते पण चुकीचं आहे। कधी आयात निर्यात करतं, कधी बंद करतं, त्याचा फटका आमच्या शेतकऱ्याला बसत आहे। तसेच सरकारनं शेतकऱ्याच्या बाबतीत जे सरकारचं धोरण आहे ते 100% पूर्णपणे चुकीचं आहे। आपल्याकडे सोयाबीनची आयात केली, सोयाबीनला भाव नाही, कापसाला भाव नाही, दुधाला भाव नाही, असे म्हणजे जे शेतकऱ्याचे जे उद्योग आहे सगळ्यांच्या बाबतीत सरकारनं शेतकऱ्याची कोंडी केलेली आहे। त्यामुळं मी सरकारच्या विरोधात जोपर्यंत आम्हाला न्याय भेटत नाही तोपर्यंत मी उठणार नाही असा मी आज जाहीर निर्धार केलेला आहे।